लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच संभाजीनगर लोकसभेबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। विरोध करूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार कोण याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे। पण आता उमेदवारीचा सस्पेन्स काही प्रमाणात हटलाय असं बघायला मिळतंय। नेमकं छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबत काय घडतंय जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहतो। विशेष करून यंदा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातल्या रस्सीखेचीमुळे ही चर्चा आणखीन वाढली आहे। खरं तर दानवे आणि खैरे कट्टर समर्थक, शिवसेना फुटली मात्र दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक राहिले। आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावा सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना थेट संभाजीनगरमध्ये पाठवून पदाधिकाऱ्यांचा कौल जाणून घेतला। बहुतांश पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत खैरे यांच्या नावाला पसंती दिल्याचं कळतं। त्यामुळे आता उमेदवारीची चर्चा थांबेल असं खैरेंना वाटतंय। पण शेवटी पक्षच उमेदवारीचा अंतिम निर्णय घेईल असं खैरे यांनी स्पष्ट केलं। माझं आणि अंबादासचं काही नाही, अंबादास हा माझा शिष्य आहे। त्यांनी तुमच्यासमोर पेढा तोंड हे केलं, गोडतोंड केलं होतं माहिती आहे। त्या ठिकाणी या बाबतीत काही आता आग्रह करणार नाही, कारण आता विरोधी पक्षनेता पण खूप मोठे आहे। तसं पाहिलं तर शिवसेना संभाजीनगरमध्ये रुजवण्यात अंबादास दानवे यांचा मोठा वाटा आहे। जिल्ह्यात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं जाळं आणि तगडं व्यवस्थापन सुद्धा आहे। मूळचे भाजपचे असले तरी दानवे ठाकरे कुटुंबाच्या जवळचे मानले जातात। विरोधी पक्षनेतेपदी असल्यानं त्यांच्यावर राज्याच्या नेतृत्वाचीही जबाबदारी आहे। पण जिल्ह्यातल्या लोकसभेसाठी त्यांनी आपली इच्छा कधीच लपवली नाही। अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहेत आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत। कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही। जनतेची इच्छा काय ही महत्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते। ठाकरे गटाच्या दानवे आणि खैरेंमध्ये रस्सीखेच सुरू असली तरी संभाजीनगर लोकसभेत त्यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून पालकमंत्री सांदीपान भुमरे हे आधीपासूनच तयारीत आहेत। त्यामुळे समोर खैरे असोत की दानवे त्यानं फरक पडणार नसल्याचं भुमरे यांनी म्हटलंय। मी सांगू का, खैरे आणि अंबादास दानवे हा त्यांचा अंतर्गत विषय, आम्हाला काही घेणं नाही। खैरे काय आणि अंबादास दानवे काय, तुम्हाला एक सांगू शकतो आम्ही, खैरे असला तरी आमची तयारी आहे आणि अंबादास दानवे असलं तरी आमची तयारी आहे। हे त्यांनी त्यांचं ठरवायचं की त्यांना कोण उभा करायचा। आम्ही तर तयारच आहे। शिंदे साहेब जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला आम्ही लोकसभेला निवडून आणू, एवढं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू। याआधी सुद्धा खैरे आणि दानवेंमध्ये फारसं सख्य नसल्याचं वेळोवेळी समोर आलंय। या दोघांमधल्या वादाची खबर अनेकदा मातोश्रीवर सुद्धा पोहोचली आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी दोघांना समोरासमोर बसवून समजही दिली। तरीही दोघांची मनं कधी जुळलीच नाहीत। पण 2019 मध्ये MIMच्या इम्तियाज जलील यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव शिवसेनेला खूपच जिव्हारी लागला। त्यामुळे यावेळेला निवडणूक जिंकायची असेल तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना आधी आपापसातला वाद मिटवावा लागेल आणि नंतरच प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल विचार करावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर। मुंबईतील आंदोलनाकरता मनोज